रात के 12:30 बजे। सो गाइज ॲज यू सी ॲक्च्युली यू डोंट, पण त्याचं काय आता की आता रात्र एवढी आहे, सकाळचे किती वाजले तुला? किती वाजले? 4:30 वाजलेत आणि आम्ही गुडलक कॅफेपाशी आलो आहे. हा गुडलक कॅफे नाही आहे मागचा ॲक्च्युली, तो तिकडे गुडलक कॅफे. तर आता आमची जी काही गाडी आहे ती येणार आहे 5 वाजता. बघू आता काय 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 करता येईल ते. हां वरद, हाऊ मच आर यू एक्सायटेड फॉर द जंगल ट्रेक ऑफ द, कुठे गेला? हां जंगल ट्रेक ऑफ द आदराईगाव. हां म्हणजे तेच ते 4:30ला उठून एखाद्या ट्रॅकला जाणं. ट्रेकला जाणं. ट्रॅक नाही, ट्रॅक वेगळा असतो, ट्रेक असतो. नाही, आमच्याकडे ट्रॅकच असतो. ट्रॅकला जाणं त्यासाठी जेवढं डेडिकेशन असणं ते तुम्ही समजून घ्या. तो ये जो देहाती लोग हैं इनके वोकेबलरी का प्रॉब्लम होता ही है दोस्तों, तो आप इग्नोर करें, डोंट वरी अबाउट दैट. तो मिलते हैं अभी बाद में. आम्ही पुण्यात आहोत, इथंच पाऊस सुरू झाला आहे. जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा काय होईल. आमची बस जरा लेट झाली होती, बट फायनली 5:30 वाजता आमची मिनी बस आली आणि आम्ही निघालो. धबधबे दिसतात का इथं? हां ते बघा इथं विजिबल आहे हे धबधबे. कसला भारी व्ह्यू आहे यार. भाई आधे पैसे तो इधर ही वसूल हो गए है की नाही. अजून ट्रेकला सुरुवात व्हायची आहे, पण हे जे नयनरम्य दृश्य दिसत आहेत हे दृश्य बघूनच मन, पोट, डोळे सगळं भरून आलंय. चलो ट्रेक सुरू पण नाही झालाय, पण असले नजारे दिसत आहेत नाही ते. खतरनाक होणार आहे कार्यक्रम, खतरनाक होणार आहे. बरं तुमचं गाणं संपलं, पण ऍक्च्युली आपलं गाणं आता ऍक्च्युली राहिलं. हे आपलं खरं गाणं आहे. काय पांडुनाचे का धोंडुनाचे का. क्रिस्टोफर नोलनच्या पिक्चरमधलं एखादं सीन दिसावा असं हे दृश्य होतं. एकाच वेळी सुंदर पण होतं, पण तितकंच भीतीदायकसुद्धा होतं. हे धरण आहे, हे धरणाचं पाणी आहे, पण ते काहीच दिसत नव्हतं, कारण इतकं धुकं आणि इतका पाऊस सुरू झालेला होता. 3 तासांच्या अविरत प्रवासानंतर सकाळी 10 वाजता आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर आम्ही सकाळची आमची अनिका आवरली, फ्रेश झालो आणि नाश्ता केला, थोडासा चहाही घेतला आणि ही दृश्य आम्ही अशी बघितली. पण प्रॉब्लेम असा होता की सकाळपासूनच धुकं खूप दाटायला लागलं होतं, त्यामुळे दृश्य कमी दिसत होतं आणि पाऊस सुरू झाला होता. हे होतं तिथलं मंदिर. थोडंसं चालत गेल्यानंतर हे मंदिर आम्हाला तिथे लागलं. या मंदिरावर पोहोचल्यानंतर आमचा ट्रेकचा रस्ता तिथून आम्हाला दिसला आणि आमचा ट्रेक तिथून पुढे सुरू झाला. सगळीकडे धुकं आहे, म्हणजे आम्ही फार गोष्टी पार करत करत हाताचे चेन बनवत ओढ्यातनं पावसातनं पाण्यातनं आलो आहे, पण ते काही दिसायला मार्गच नाही आहे. पाणीच पाणी सगळीकडे धुकं आहे. आय डोंट नो मी कितपत तुम्हाला दाखवू शकेल, पण ठीक आहे, आय ट्राय. इतकं दाखवता येईल इतकं दाखवत. हा आमचा ॲक्च्युली ग्रुप आहे. चलो लेट्स सी काय काय आपल्याला बघता येईल, काय काय नाही. सो तो जो ओढा दिसतोय, ओढा नाही ॲक्च्युली, तो फक्त ब्रिज आहे आणि खालनं नदी आहे किंवा काहीतरी पाण्याचा प्रवाह आहे. तो प्रवाह इतका फास्ट आहे की आम्हाला हाताची चेन बनवून यावं लागली. सो हे भारी आहे, ॲडव्हेंचर आहे, मस्त आहे. प्रॉब्लेम फक्त एकच आहे की सगळीकडे इतकं घनदाट धुकं पसरलं आहे, कारण पाऊस सुरू आहे, की काही दिसायला पुढे मार्गच नाही आहे. आणि आता हा प्रदेश खूप जास्त सुंदर आहे. सह्याद्री बेस्ट आहे. चारों तरफ जंगल ही जंगल, घना नहीं है लेकिन जंगल ही जंगल है. चारों तरफ कोहरा ही कोहरा छाया हुआ है और हम बस घूम रहे हैं.
मागे कोणीच नाही आहे. सो ॲक्च्युली व्लॉग बनवायचा प्लॅन होता, पूर्ण सगळं मी कवर करणार होतो, शूट करणार होतो. बट इश्यू झाला की इश्यू तुम्हाला दिसत असेल, फील नसेल होत फक्त, की खूप जास्त पाऊस सुरू आहे. इतका जास्त पाऊस सुरू आहे की फोन काढणंच पॉसिबल होत नाही आहे. आणि त्यामुळे शूट करण्याचा प्रश्नच येत नाही. आय डोंट नो आता आवाजही तुम्हाला कितपत येत असेल, कारण फोन मी कवरमध्ये ठेवला आहे आणि जसं होईल तसं शूट करतो आहे. बट एक्सपिरियन्स एक नंबर आहे. हे बघा सगळं जंगल, आणि अशा जंगलातून रानावानातून फिरण्याचंच तर माझ्या मनात होतं. मस्त मजा येते. खूप खूप पाऊस पडतो आहे. असं वाटतं आम्ही तर तुंबाडच्या गावात आलो, ज्याला शाप मिळाला आहे की सतत ते बरसत राहतं. कारण जसं आम्ही सकाळी निघालो तसा पाऊस सुरू झालेला आहे आणि पाऊस थांबायची चिन्हच नाही आहेत. पाऊस थांबतही नाही आहे. वरच कंटाळला आहे. हॅलो, कंटाळून नाही आहे, आपल्याला लवकर जायचं आहे कारण जंगल अजून खूप मोठं आहे आणि आपल्याला व्ह्यू पॉईंट पण पाहायला जायचं आहे. व्ह्यू पॉईंट काय दिसत नसतो कारण आता खूप जास्त पाऊस आहे. हां, लेट्स सी आपण काय काय कवर करू शकतो आणि काय काय नाही बघूयात. मला सतत शूट करणंही पॉसिबल होत नाही आहे. बट ॲक्च्युली हा ट्रेक खूप छान झाला आहे, मस्त झाला आहे, जबरदस्त झाला आहे. जर आपलं लक राहिलं तर काळू धरणात, काळू वॉटरफॉलचा आपल्याला व्ह्यू दिसेल. बट आता लकचा आणि माझा काही संबंध आहे का? हे बघा पाण्यातून जावं लागतं. एलविश भाई क्या कोई बोल सकता है क्या? जसं की तुम्ही बघू शकता, धुकं इतकं दाट पसरलं होतं की पुढचं काय दिसायला मार्गच नव्हता. आणि त्यामुळे एकतर पाऊस सुरू होता आणि धुकं इतकं दाट होतं ना की आम्हाला सुचतच नव्हतं की करावं काय. आणि हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट तोच आहे जिथनं आपल्याला कालू वॉटरफॉल दिसतो. पण इथे इतका जास्त वाईट म्हणजे पुन्हा तेच धुकंच पसरलं होतं की आम्हाला खालचं काहीच दिसत नव्हतं. सगळं काय वाईट आहे, जसं तुम्ही बघू शकता. आम्हाला काहीच दिसायला मार्गच नव्हता. इतका हिरमोड झाला सगळ्यांचा की काय सांगू. आणि आम्ही सगळ्यात शेवटच्या पॉईंटला येऊन पोहोचलो, जिथे की ही सगळी दुकानं होती आणि हा शेवटचा वॉटरफॉलचा धबधब्याचा पॉईंट होता. आता गंमत म्हणजे जिथनं पाणी जोरदार वाहत आहे तिथे इतकं कमी पाणी असतं की तिथे जाऊनसुद्धा लोक जातात, बसतात आणि फोटोज व्हिडिओज वगैरे काढतात. पण तो आम्हाला चान्सच नव्हता, कारण पाणी इतकं जोरात होतं. कंटिन्यू पाणी वाहत होतं कारण कंटिन्यू पाऊस सुरू होता. इथून पुढचा परतीचा हा प्रवास तर खूपच जास्त अवघड होता. अक्षरशः आम्ही जीव मुठीत धरूनच आलो आहे. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की तिथे ह्युमन चेन बनवूनसुद्धा तो क्रॉस करणं खूप जास्त अवघड होतं. कसंबसं ते आम्ही केलं. परतीचा सगळा ट्रेक संपवून आम्ही जेव्हा परतलो त्यावेळी आम्हाला समोर हे दृश्य दिसलं. ज्या पुलावरनं आम्ही आलो होतो तो पूल आता पूर्णतः पाण्याखाली गेला होता आणि तिथून रस्ता क्रॉस करणं, तो ओलांडून जाणं पॉसिबलच नव्हतं. त्यामुळे काय करावं हा आता सगळ्यांना प्रश्न पडला होता. अशा परिस्थितीत पुन्हा आम्ही 3 किलोमीटरचा अजून छोटासा एक ट्रेक केला. वाट बदलली, मार्ग बदलला आणि दुसऱ्या मार्गाने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, ज्यासाठीसुद्धा आम्हाला जवळपास 4 ते 5 वेळा पाणी ओलांडून जावं लागलं. येस, सो आदराईचा ट्रेक जो आहे तो पूर्ण झालेला आहे, पण मला काही गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहे. जागा खूप छान आहे आणि प्रत्येकाने हा ट्रेक केलाच पाहिजे, मी तर असं म्हणेन. निसर्गाच्या कुशीत तुम्ही शिरता आणि खूप एक समृद्ध अनुभव घेऊन जाता. पण त्याचबरोबर काही इतर गोष्टी पण आहेत ज्या डिस्कस करणं फार गरजेचं आहे. आम्ही गेलो त्यावेळी आम्हाला ट्रेकचा जो अनुभव आला तो पीक अनुभव होता. मी म्हणेन तसा अनुभव इतर कुणालाच कधीच नाही आलेला. कारण आम्ही गेलो त्या दिवशी दिवसभर पाऊस पडला आणि इतका पाऊस पडला की हद्द गाठली. शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, त्यामुळे तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तर मी आधी हे सांगेल की ट्रेक करताना आम्हाला काय काय अडचणी आल्या. प्रथमतः पाऊस सगळ्यात मोठी अडचण होती, कारण पावसामुळे धुकं खूप दाटलं होतं आणि त्या धुक्यामुळे काहीच दिसणं पॉसिबल नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस असल्यामुळे पाणी खूप होतं आणि ठिकठिकाणी आम्हाला खूप जास्त पाणी लागलं. सो पुलावरनं म्हणा किंवा इतर छोटेसे जे पाण्याचे प्रवाह असतात तिथून पाणी क्रॉस करणं फार अवघड होतं. अशा वेळी सेफ्टी प्रिकॉशन्स तुम्ही घेतले तरच बरं आहे, किंवा काही गोष्टी ज्या प्रिकॉशनसाठी हव्यात तुम्हाला त्या तुमच्याजवळ हव्याच. तुमच्याजवळ एक स्ट्रॉंग दोरी हवी, जेणेकरून तुम्ही ते दोन्ही बाजूंना लावून जाऊ शकता. काही वेळा पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की आम्हाला खरंच त्यावेळी भीती वाटायला लागली की बाबा रे काय चाललंय. अशी ट्रेकला किंवा ट्रेलला किंवा फिरायला किंवा एखाद्या ट्रिपला आपण का जातो, तर आपल्याला छान अनुभव यावे म्हणून. पण छान अनुभव कधी कधी भीतीदायक अनुभवात पण बदलू शकतात. त्यामुळे असं सगळं होतं. आम्हाला क्रॉस करताना खूपदा पाणी लागलं, खूप अडचणी आल्या. आमचे जे काही रेनकोट्स वगैरे होते, माझा तर रेनकोट अक्षरशः फाटला सुद्धा.
कारण इतकी जास्त हवा आणि इतकं जास्त पाऊस सुरू होता. ते कालू वॉटरफॉलचा व्ह्यू पॉईंट आहे, त्या ठिकाणी मोकळं मैदान असल्यासारखं आहे. तिथे ज्यावेळी पाऊस सुरू होता त्यावेळेस इतकं जोराचं वारं आलं की माणसंसुद्धा हलत होती जागेवरनं. ठीक चालताही येत नव्हतं, असा सगळा प्रकार होता. निसर्ग खूप सुंदर आहे, पण निसर्ग कधी कधी खूप जास्त रौद्ररूप धारण करतो आणि इंगा दाखवतो माणसाला. सो ते एक आहे. पण अशा ठिकाणी आदराईला मी तर म्हणेन की सेफ्टी प्रिकॉशन्स तसे सरकारतर्फे खूपच कमी घेतलेले किंवा नाहीच घेतलेले आहेत. ॲटलिस्ट मला तरी ते दिसले नाहीत. सो जाताना ॲटलिस्ट तुम्ही प्रत्येकाने आपापले सेफ्टी प्रिकॉशन्स नक्की घ्या. आणि काही गोष्टी ज्या मला रेकॉर्ड करायच्या होत्या त्याही जमल्या नाही, कारण कंटिन्यू पाऊस सुरू होता आणि फोनसोबत आपण किती रिस्क घेणार ना घेऊन. त्यामुळे जेवढं जमलं तेवढं मी शेअर केलं तुमच्यासोबत. अशा ठिकाणी शक्यतो तुम्ही मित्रमंडळीबरोबर जा. फॅमिलीसोबत करण्यासारख्या ह्या गोष्टी नाही आहेत. आणि हा ट्रेक जर तुम्ही फॅमिलीसोबत करत जरी असाल तरी प्लीज लहान मुलांना घेऊन जाऊ नका. आम्ही तिथे होतो त्यावेळी काही परिवार मी असे बघितले, त्यातला जो पुरुष होता तो लहान मुलांना खांद्यावर घेऊन जात होता. पण काही ठिकाणी पाणी इतकं भयानकपणे वाहत होतं, त्या ठिकाणी आम्हालाच ॲज अ इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून पण क्रॉस करायला इतक्या अडचणी आल्या. तर तो माणूस मुलाला खांद्यावर कडेवर घेऊन दोन्ही हात त्याला धरलेले असताना तो कसा क्रॉस करत असेल. आणि अशा वेळी काय होतं की लहान मुलांच्या जीवाशी ना हा खेळ होऊ शकतो, कारण लहान मुलं तेवढं सहन नाही करू शकत, तेवढं टॉलरेट नाही करू शकत जेवढं अडल्ट्स करू शकतात. त्यामुळे शक्यतो अशा ठिकाणी अवॉइड करा लहान मुलांना घेऊन जाणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर वातावरण खराब असेल तर जाण्याचा अट्टहास करू नका, कारण वातावरण खराब आहे तर ते अजून खराब होऊ शकतं. त्यामुळे अजिबात रिस्क घेऊ नका. जा, पण वातावरण बघून जा. अगदीच 10-15 दिवस पाऊस नाही पडलाय आणि सगळं निवांत मोकळे, अशा वेळी तुम्ही गेलात तर काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण शक्यतो हवामान त्यावेळी योग्य असू शकतं. अर्थात हवामानाचा पावसाचा काही भरोसा नाही आहे, पावसाळ्यात पाऊस पडणारच आहे. पण अर्थात जागा खूप सुंदर आहे, बघण्यासारखी आहे. माझा पहिला जंगल ट्रेक होता, पण काही गोष्टी मला अशा वाटल्या की ज्या चुकीच्या आहेत त्या शेअर केल्याच गेल्या पाहिजे. सो ह्या गोष्टी आहेत. आणि हद्द ही झाली की ज्यावेळी आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि पार्किंग एरियामधनं जाता जाता रस्त्यात एक माणूस तिथला आम्हाला भेटला, ज्याने आम्हाला एक बातमी दिली. ती बातमी म्हणजे इथून पुढे 1 महिना आदराई आता बंद ठेवण्यात आलेला आहे. जसं अंधरबन बंद ठेवण्यात आलं होतं तसं आदराईसुद्धा आता बंद ठेवण्यात आलं. म्हणजे विचार करा, आम्ही गेलो त्या दिवशी आम्हाला किती भयानक पद्धतीने पावसाचा आणि निसर्गाचा सामना करावा लागला असेल. आणि ॲक्च्युली ते होतं. 8 ते 10 वेळा आम्ही पाण्यातनं जातोय. पाणी कधी गुडघ्यापर्यंत येते, कधी कमरेपर्यंत येते. त्या पाण्याचा प्रवाह कधी कधी खूप जास्त आहे. ह्युमन चेन बनवून जावं लागतंय. अर्थात ट्रेक म्हटलं की या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात, नो इश्यूज. पण कधी कधी वातावरण इतकं खराब असतं की या गोष्टी करतानाही माणसाचा थरका पडतो. त्यामुळे वातावरणाला अंडरएस्टिमेट करू नका. वातावरण चांगलं असेल अशाच वेळी जा आणि एन्जॉय करा. लाईफ एन्जॉय करण्यासाठीच आहे, पण रिस्क शक्यतो कमी घ्या, कारण एकदा गेलेला जीव परत येत नाही. आणि आपण खूपदा ऐकतो बातम्या की फोटो काढायला गेलेल्या तरुणीची पडून मृत्यू झाला तिचा आणि पाय घसरून पोरं गेली वगैरे, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. एकच लाईफ आहे, ती परत येत नाही. एन्जॉय करायचा आहे, बट थोडासा सेफ्टीचा विचार करूनच करायचा आहे. सो आय होप हा अनुभव, मी कुठल्याही गोष्टीला इथे काही डिफेम करण्याचा माझा विचार नाही आहे. मी हेही म्हणतो की तिथे जा, प्रत्येकाने जा, पण सेफ्टी घेऊन जा, माझं हे म्हणणं आहे. मला आलेला अनुभव थोडासा स्कॅरी होता, भीतीदायक होता. तो भारी होता, पीक अनुभव होता, कारण सतत बरसणारा पाऊस, जंगल, रानवाटा, अनोळखी माणसं सोबतीला, आणि आपण बस चालतोय, छान नजारे दिसत आहेत, हे खूप छान आहे सगळं. म्हणजे भीती वाटली, योग्य होती, कारण त्या भीतीचं रूपांतर प्रत्यक्षात कधी येऊ शकलं असतं. इतकी तिथे परिस्थिती गंभीर आहे. वी आर थँकफुल की आमच्यासोबत काही झालं नाही आणि कुणासोबत होई नाही. बट आपल्याला गॅरंटी देता येत नाही कुठल्याच गोष्टी, निसर्गाची देताच येत नाही. त्यामुळे जाल तर सेफ्टी मेजर्स लक्षात घेऊनच जा, आणि शक्यतो एखाद्या ग्रुपसोबत जा किंवा मल्टिपल लोक असाल तुम्ही तेव्हा जा. 2पेक्षा अधिक 3-4 जणांच्या ग्रुपने जा, मजा येईल, पण काळजी घ्या. थँक्यू.